Hello friends, today we are going to learn number 1. In last video, we have learned about expanded form of the number and place value of the digit in the number. So, today we are going to learn the different breakups of the number. आपल्याला दिलेल्या नंबर्स कशा प्रकारे लिहू शकतो ते आज आपण पाहणार आहोत. Let's take a first example. 125. So, how many ways we can write this number? हा नंबर आपण कोणकोणत्या प्रकारे लिहू शकतो? Let's see in terms of money. काही पैशांच्या मदतीने आपण हे समजून घेऊया. There is a one girl. गौरी. गौरी नावाची एक मुलगी आहे and she has to give 125 rupees to her friend. तिला तिच्या मैत्रिणीला 125 rupees द्यायचे. So ती कोणत्या प्रकारे देईल? So first Gauri can give some coins. So she can give 125 coins. One coin means 1 unit. So 125 coins means 125 unit. So we can write here 125 unit. So here 125 means 125 unit. Let's see another way. पहा, गौरीची मैत्रीण तिला आता म्हणाली की मला कॉइन नको, मला नोटांमध्ये माझे पैसे परत कर. So Gauri can also give 12 notes of 10 rupees. Let's count. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 and 12. And 5 coins of 1 rupees. 1, 2, 3, 4 and 5. पहा, गौरीने तिच्या मैत्रिणीला देण्यासाठी आता इथे 10 रुपयाच्या 12 नोटा घेतलेल्या आहेत. आता 10 रुपयाची एक नोट म्हणजेच 1 tens. इथे गौरीने 12 नोटा घेतलेल्या आहेत म्हणून आपण या ठिकाणी म्हणणार आहोत 12 tens. So we can write here 12 tens. And Gauri can use 5 coins. 1 coins, 1 rupees, 1 coin means 1 unit. So here 5 coins means 5 unit. So we can write here 5 unit. So here 125 means 12 tens and 5 unit. आता गौरीची मैत्रीण तिला म्हणाली की मला आता ह्याही नोटा खूप होत आहेत, तू मला कमी नोटांमध्ये माझे पैसे परत कर. मग गौरी काय आयडिया करते पहा, गौरीकडेही आता चेंज नाहीये. सो शी कॅन गिव्ह 100 rupees note and 2 10 rupees note and 5 1 rupees coin. 1, 2, 3, 4 and 5. 100 रुपयाची एक नोट म्हणजेच 100. So we can write here 100. And 2 10 rupees note. पहा, 10 रुपयाची एक नोट म्हणजेच काय 1 10. या ठिकाणी गौरीने 2 नोटा घेतलेल्या आहेत. So we can write here 2 tens. 2 tens means 20.
पहा इथे किती झाले 120 आणि गौरीने 1 रुपीजचे 5 कॉइन्स घेतलेले आहेत. 1 coin means 1 unit, so 5 coin means 5 unit, so we can write here 5 unit. So here 125 means 102 tens and 5 unit. अशा प्रकारे या नंबर्सचा आपण ब्रेकअप लिहू शकतो. Let's take a second example. 6745. आता ज्यावेळेस आपल्याला नंबरचा ब्रेकअप लिहायचा आहे त्यावेळेस तो नंबर आपण युनिट फॉर्म मध्ये लिहूयात. म्हणजे जर आपल्याला 6745 रुपीज जर कोणाला द्यायचे असतील तर आपण 1 रुपीजचे किती कॉइन्स घेणार आहोत 6745. 1 coin means 1 unit, so here we can write 6745 unit. युनिट साठी आपण U फक्त लिहू शकतो. फर्स्ट ब्रेकअप काय येणार आहे 6745. आता दुसरा ब्रेकअप आपण कोणत्या पद्धतीने लिहू शकतो पहा. इथे आपण फर्स्ट 3 डिजिट घेऊयात. 674. 4 आहे 10 प्लेसला म्हणजे आपण 674 टेन्स. 674 टेन्स घेऊयात. 674 टेन्स साठी आपण टी लिहूयात. आता 674 टेन्स मीन्स 6740. आता आपल्याला अजून 5 रुपये घ्यायचे, सो वी कॅन राईट हियर 5 युनिट. युनिट साठी आपण यू वापरूयात. सो हियर 6745 means 674 tens and 5 unit. Let's see third way. इथे आपण 67 आहेत 100 प्लसला, तर इथे आपण 100 साठी h वापरतो. h घेऊयात. 6700 means 6700 and 4 आहेत 10 प्लसला, सो वी कॅन राईट हियर 4 टेन्स साठी टी वापरूयात. आणि 5 आहे युनिट प्लसला म्हणून लिहूयात 5 युनिट. सो हियर 6745 means 6700, 4 tens and 5 unit. आता अजून कशा प्रकारे आपण या नंबरचा ब्रेकअप लिहू शकतो ते पाहूयात. आता हा ब्रेकअप आपण या दिलेल्या नंबर्सच्या प्रत्येक डिजिटच्या प्लेस वरून लिहूयात. 6 ची प्लेस आहे 6000, सो वी कॅन राईट हियर 6000 साठी वापरतो आपण th, सो वी कॅन राईट हियर 6th. 700 प्लसला आहे 7, सो वी कॅन राईट हियर 7h. 4 टेन्स साठी वापरूयात t and 5 आहेत युनिट प्लसला, सो वी कॅन राईट हियर 5 युनिट. सो हियर 6745 means 6700, 4 tens and 5 units. अजून एक एक्झाम्पल आपण पाहूयात. 1027. तर याही नंबरचा ब्रेकअप आपण याच प्रकारे लिहिणार आहोत. फर्स्ट ब्रेकअप आपण युनिट मध्ये घेऊयात. पहा, कोणत्याही नंबरचा जर आपल्याला ब्रेकअप लिहायचा असेल युनिट फॉर्म मध्ये तर तो आपण आहे असाच घेतो. सो वी कॅन राईट हियर 1027 युनिट साठी यू लिहूयात. सो हियर 1027 means 1027 युनिट. अजून कशा प्रकारे ब्रेकअप फॉर्म लिहू शकतो याचा पहा. फर्स्ट 3 डिजिट घेऊयात.
102 आहे 10 प्लस ला, सो वी कॅन राईट हियर T. 102 tens means 1020 आणि 7 आहे युनिट प्लेस ला, सो वी कॅन राईट हियर 7 unit. So here 1027 means 102 tens and 7 unit. अशा प्रकारे ही आपण या नंबरचा ब्रेकअप लिहू शकतो. अजून कशा प्रकारे लिहू शकतो पहा. आता आपण इथले फर्स्ट 2 डिजिट घेऊयात. 10 0 आहे 100 प्लस ला, सो वी कॅन राईट हियर H. 100 मधला H आपण लिहिणार आहोत 10H. 10H means 1000. 2 आहे 10 प्लस ला, सो वी कॅन राईट हियर 2 tens. 2 tens means 20. 7 युनिट प्लेस ला आहे, सो वी कॅन राईट हियर 7 unit. So here 1027 means 10H means 1000. 2T means 2 tens and 7 unit. अशा प्रकारे आपण हा ब्रेकअप फॉर्म लिहू शकतो. अजून एक प्रकार पाहूयात आपण प्लेस व्हॅल्यू नुसार. पहा इथे प्लेस नुसार पाहायचं. या नंबर मध्ये 1 ची प्लेस आहे 1000, सो वी कॅन राईट हियर 1000. 1000 साठी आपण TH वापरतो म्हणून TH लिहूयात. 100 प्लस ला काहीच नाहीये. आता इथे 10 प्लस ला पहा लिहिलेला आहे 2, so we can write here 2 tens and 7 unit. 1000, 2 tens and 7 unit. So here 1027 means 1 TH means 1000, 2 tens and 7 unit. अशा प्रकारे अजूनही ब्रेकअप आपण लिहू शकतो. चला पाहूयात. 1000 and 27 unit. So here 1027 means 1027 unit. तुम्ही अजून अशा प्रकारे ब्रेकअप फॉर्म मध्ये लिहू शकता. यावरील दिलेल्या नंबर्सचे तुम्ही अजून ब्रेकअप फॉर्म लिहू शकता. तसंच या नंबरचा अजून एक ब्रेकअप आपण लिहून पाहूयात. बघा 10 100 प्लस ला आहे 0, so 10 100 and 27 unit. So here 1027 means 10 100 27 unit. अशा प्रकारे आपण दिलेल्या नंबर्सचे वेगवेगळे ब्रेकअप लिहू शकतो.